म्हणून येतात. हां यांचं लीलाबाई कोचरे अण्णा. हां माझा मुलगा आहे ना संदीप, तो इतका घोरत होता का आजूबाजूवाले सगळेजण परेशान होऊन गेले होते. झोपला का बस तो दिवस निघून जाय पण त्याचं घोरणं बंद होईना. आम्ही तरासून गेलो. मग अकेले म्हणलं दादा म्हणलं आता घरी आले होते तुम्ही, म्हणजे मागच्या वेळेस आले होते घरी. दादा म्हणलं हे खूपच घोरते म्हणलं, बाकी एक झोपूसुद्धा देत नाही म्हणलं, इतकं घोर नाही म्हणलं याचेवालं म्हणलं. मग दादानं प्रार्थना केली तेव्हापासून त्याचं घोरणं कमीच झालं, म्हणजे एकदम साधारण राहिलं होतं. तर आता परवाच्या दिवशी पुन्हा त्याची प्रार्थना केली तर आता घोरणं हे झालं. हालेलुया. माझ्या प्रियांनो, घोरण्याचा त्रास, घोरण्यामुळे यांच्या मुलाच्या घोरण्यामुळे माहीत आहे का यांना रात्रभर झोप लागायची ना, म्हणजे त्रास व्हायचा. तर माझ्या प्रियांनो, त्यांनी एक दिवस मला सांगितलं, दादा म्हणे माझा मुलगा झोपताना बहुत घोरते म्हणे, जसं आम्हाला बी आवाज येते शेजाऱ्याला बी आवाज येते म्हणे, एवढं घोरते म्हणे, तर तुम्ही प्रार्थना करा म्हणे. आणि मी प्रार्थना केली आणि देवबापाने त्यांच्या मुलाला चांगलं केलं आणि घोरण्याच्या प्रॉब्लेमपासून सुटकारा दिला. मागच्या हप्त्यात गेलो, त्यांनी सांगितलं दादा म्हणे आता घोरणं कमी झालं. या हप्त्यात पुन्हा गेलं होतं, आता आज सांगत आहे त्यांनी की त्यांचं घोरणं पूर्णपणे शांत झालं. हालेलुया. माझ्या प्रियांनो, आपला देव महान आहे, म्हणून त्या देवबापाची टाळी वाजवून स्तुती करू. हालेलुया. और किसी के पास गवाही है?